नमस्कार, मी गणेश स्वामी आपल्या सर्वांचं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत करतो. सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या निमित्तानं आपण अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात विविध प्रशासकीय विभागामध्ये महिला अनेक महिला अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याच्याचपैकी या दोन्ही तालुक्याच्या प्रमुख म्हणून असलेल्या अहमदपूर उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सौभाग्यवती मंजुषाताई लटपटे मॅडम यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. खरं तर महिलांची संख्या ही आपल्या विभागात लक्षणीय झालेली आहे, म्हणून यावर्षी लातूर सिटीने सर्वच प्रशासकीय महिलांशी या नवरात्र उत्सवामध्ये संवाद साधण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण मॅडमशी संवाद साधतो. मॅडम, आपलं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत आहे. मॅडम, सर्वप्रथम आपल्या नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या. सर्वप्रथम नमस्कार, मी मंजुषा लटपटे, उपविभागीय अधिकारी अहमदपूर. माझ्या उपविभागामध्ये अहमदपूर आणि चाकूर हे दोन तालुके येतात. मॅडम, आपलं जन्म कधी झाला? आपलं प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्याच गावामध्ये लातूर तालुक्यातल्या म्हणजे तांजूर इथे झाले. ते गाव लातूरपासून एक 28 किलोमीटर अंतरावर आहे. 10वीपर्यंत माझं शिक्षण माझ्या गावातच झालेलं आहे. 11वी-12वीला मी योगेश्वरी कॉलेज आंबेजोगाईला होतं. BA हे मी स्वामी रामानंद आंबेजोगाईच्याच कॉलेजला केलेलं आहे. त्यानंतर MA त्याच्या संभाजीनगर म्हणजे तेव्हा औरंगाबाद युनिव्हर्सिटी. मॅडम, आपला काळ म्हणजे जेव्हा शिक्षक बनणे किंवा प्राध्यापक बनणे अशा पद्धतीचा काळ होता. म्हणजे कमी शिक्षणामध्ये पण म्हणजे आपण शिक्षक आणि प्राध्यापक तिकडे आपला कल होत होता आणि प्रशासकीय कामकाज हे तेव्हा जिकरीचं असं समजलं जायचं. पण आपण शिक्षकी पेशाकडे न जाता किंवा त्या ट्रेनकडे न जाता आपण प्रशिक्षकांनी बोलण्यामागचं कारण नाही. माझ्या गावाला मांजरं नाही आहे. जेव्हा आम्ही 10वीला शाळेत असायचो तेव्हा आमच्याकडे गावामध्ये कधीतरी तहसीलदारांची गाडी आलेली असायची. कशाला आले तर वाळू तपासणीसाठी आले असं ऐकायचो आम्ही तेव्हा. आणि शाळेत असताना असं वाटायचं की अरे लाल दिव्यांची गाडी आहे, तहसीलदारचा रुबाब आहे आणि ही खूप मोठी पोस्ट आहे. हे शालेय जीवनामध्ये ते होते. आणि 12वी नंतर माझे सगळे विद्यार्थी म्हणजे मित्रमंडळी MBBSला लागले, पण काही कारणामुळे माझा नंबर लागला नाही. मग आता काय करावं, कारण शिक्षक व्हायचं नव्हतं, कुठेही कुठले डोनेशन देऊन नोकरी करायची नव्हती. तर माझी घरची शाळा असल्यामुळे शिक्षक होणं माझ्यासाठी एकदम सोपी गोष्ट होती. आई मुख्याध्यापक होती, वडिलांनी सुरू केलेली 5वी ते 10वीची संस्था आहे. पण मला स्वतःच्या आवडीनुसार काहीतरी वेगळं असं करायचं होतं, म्हणून मी या प्रशासकीय क्षेत्रात गेले. मॅडम, आपली सुरुवात कशी झाली? म्हणजे आपला पहिला टप्पा कसा पार पडला या प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचा? आणि माझी 1999ची बॅच आहे. माझे जॉईनिंग 2001चं आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. पण माझा भाऊ तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला औरंगाबादलाच शिकत होता. पण तेव्हा असा काळ नव्हता की भंडाऱ्याला मला एकटीला नोकरीसाठी ठेवले जाईल म्हणून मग प्रयत्न करून आम्ही डिव्हिजन चेंज करून घेतलं. आणि भाऊ औरंगाबादला असल्यामुळे आम्हाला दोघांना शिक्षणासाठी जसं सोयीचं होतं तसं नोकरीसाठी पण सोयीचं होतं. तसं 2001चं माझं जॉईनिंग आहे आणि प्रोबेशन बऱ्यापैकी माझं औरंगाबाद जिल्ह्यात पूर्ण झालं. पहिली जॉईनिंग आपल्याला काय मिळाली? मॅम तसं तो प्रवास म्हणजे कसा पुढे झाला तो आम्हाला सांगा. कोणत्या ऑफिसला काय काम केलं? माझ्या प्रोबेशनमध्ये मला सगळ्यात पहिला तालुका मिळाला होता फुलंब्री, जो औरंगाबादच्या जवळ आहे. तिथे 6 महिने मी एकही शिफ्ट केली, कारण नायब तहसीलदार पद होतं. मग ते 6 महिने पद पूर्ण झाल्यानंतर कन्नड तालुक्यात मी नायब तहसीलदार महसूल म्हणून रुजू झाले. 2003ला विवाहानंतर मी परळी तहसीलला काम केले. परळी तहसीलला मी पुरवठ्यात काम केले, नायब तहसीलदार महसूल म्हणून केले, NT इलेक्शन म्हणून सुद्धा काम केले. म्हणजे तहसीलमधले ज्या सगळे विभाग आहेत त्या सगळ्यांचं काम मी परळीपासून बेस्ट शिकले. त्यानंतर मग आपण तहसीलदार म्हणून आपली पदोन्नती कशा पद्धतीने झाली? मार्च 2010ला माझं प्रमोशन झालेलं आहे. प्रमोशन नंतर मी 3 वर्ष तहसीलदार महसूल म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय लातूरलाच होतो.
मुलं लहान होते, माझं घर लातूरला होतं. म्हणून आफ्टर इलेक्शन मी पुन्हा लातूर कलेक्टर ऑफिसला आले, पुरवठा विभागामध्ये ADSO म्हणून. आणि मला शासनाने संधी दिली. मी 16 ते 19 3 वर्ष तहसीलदार रेणापूर म्हणून काम केलं. 2019च्या लोकसभेला माझी पुन्हा कळंब उस्मानाबाद जिल्ह्यात बदली झाली. मग 19चे लोकसभा आणि विधानसभा उस्मानाबादची गेली. उपविभागीय अधिकारी म्हणून आपण म्हणजे पदोन्नती किती भेटली आपल्याला? मला जून 2023ला मी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नत झाले. पदोन्नतीनंतर माझी पोस्टिंग भूसंपादन अधिकारी परभणीला झाली होती. ते जॉईन झाले. मुलगा 12वीला होता माझा. 7-8 महिने रजेवर होतो. पण पुन्हा लोकसभेच्या अगोदर मला शासनाने इथे काम करायची संधी दिली. म्हणून मी मार्च 24ला SDO अहमदपूर म्हणून रुजू झाले. मॅडम या म्हणजे साधारणतः 1900 म्हणजे 2000 ते 2024 2001 ते 2024 साधारणतः 24 वर्षाच्या कालावधीत असं काय वाटतं की प्रशासनात काम करत की जबाबदाऱ्या म्हणजे गरजेची जबाबदारी सांभाळून प्रशासनातली जबाबदारी सांभाळायची. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय आव्हानं तुम्हाला या 24 वर्षाच्या काळात वाटली की ते अजूनही आहेत आणि त्यातून तुम्ही म्हणजे टप्प्याटप्प्याने मार्ग काढते? एकतर इथे नॉलेज अपडेट ठेवावं लागते. स्त्री म्हणून घर सांभाळून ऑफिस सांभाळायचं आहे. मुलं लहान आहेत, त्यांचंही सगळं बघायचं आहे आणि ऑफिसमधली जबाबदारी पण पार पाडायची आहे. थोडीशी घुसमट झाली, थोडंसं कधी घराकडे दुर्लक्ष झालं, कधी नोकरीकडे दुर्लक्ष झालं. पण त्याच्यातून मध्यम मार्ग आम्ही काढला की घरच्या वेळेत घरचेच कामं करायचे. ऑफिसला आलं तर पूर्ण वेळ ऑफिसमध्ये काम करायचं. मला विचाराल तर मला 6च्या नंतर आणि सुट्टीच्या दिवशी काम करायला फारसं आवडत नाही, कारण तो माझा फॅमिली टाईम खूप आवश्यक असल्याशिवाय आणि 6:30